नमस्कार मित्रांनो, सैरावैरा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आता आपण आलेलो आहे भारतातील पंजाब राज्यातील अमृतसर या सिटीमध्ये. अमृतसर हे फेमस आहे ते जगविख्यात गोल्डन टेम्पलसाठी आणि हे एक शीख धर्मियांचं सांस्कृतिक ठिकाण म्हणून ओळखलं जातं. तर आपण आता चाललेलो आहे अमृतसरच्या गोल्डन टेम्पलमध्ये व्हिजिट करण्यासाठी. आता आपण आलेलो आहे गोल्डन टेम्पलच्या परिसरामध्ये. अतिशय देखणा वास्तू आणि त्या वास्तूचा परिसर आपल्याला पाहायला मिळतोय. आता आपण या मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत आलेलो आहे आणि ही एक सोन्याची चकाकी आणि झळाळी असणार गोल्डन टेम्पल आपल्याला बघायला मिळते. आता आपण दर्शनाच्या रांगेकडे जातोय. दर्शन करून घेतल्यानंतर आपण लंगर करणार आहोत आणि लंगर करून नंतर आपण बाहेर जाणार आहे हॉटेलकडे. आता सकाळी आपण चाललेलो आहे ब्रेकफास्ट करायला. अमृतसरमध्ये आपल्याला कुलचा आणि पराठा या दोन गोष्टी ब्रेकफास्टसाठी फेमस गोष्टी आपल्याला मिळत आहेत. आता आपण ब्रेकफास्ट करून आता आपण चाललेलो आहे जालियनवाला बाग हत्याकांडच्या दिशेने हा रोड जातोय. जी ती बाग आहे ती आपल्याला बघायची आहे. तत्पूर्वी आपण या मार्केटमध्ये थोडी फार शॉपिंग केलेली आहे. इथं अमृतसरी ज्योती, अमृतसरी कुर्ता, अमृतसरी कुर्ती या बऱ्याच अशा फेमस गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतात या मार्केटमध्ये. आता आपण या मार्केटमधून मेन चौकाच्या दिशेने जातोय. खूप अशी गर्दी असते या ठिकाणी. इथं दर्शनाला पूर्ण भारतातून लोक येत आहेत. हे अमृतसरचा चौक आहे. आता त्यानंतर आपण जाणार आहोत श्री दुर्गाना टेम्पल. इथं व्हिजिटला जाणार आहे कारण की जालियनवाला बाग हत्याकांडचा जो बाग आहे ती ऑलरेडी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलेली आहे. आणि आता आपण आहे दुर्गाना टेम्पल येथे. दुर्गाना टेम्पल हे अमृतसरमधील खूप असं जागृत मंदिर आहे आणि हे आहे मंदिराचं प्रवेशद्वार. खूप आकर्षक असं प्रवेशद्वार आपल्याला इथं बघायला मिळते. आणि यातून आपण आता दुर्गाना टेम्पलकडे जातो. आता दुर्गाना टेम्पलमध्ये आपण दर्शन करणार आहे. दुर्गाना टेम्पल हे चारी बाजूनं पाणी आहे, पाण्याचं तळं आहे आणि मध्यभागी हे आकर्षक असं मंदिर आहे. आता आपण मंदिराकडं दर्शन करतोय. दर्शन करून झाल्यानंतर आतमध्ये मोबाईल अलाउड नाही. दर्शन करून आलेलं आहे आणि आता आपण बाहेरचा हा सीन बघतोय मंदिराचा. खूप असं देखणं आणि आकर्षक मंदिर आपल्याला बघायला मिळते. आता त्यानंतर असा आतमध्ये एक पूल आहे आणि त्या पुलाच्या बाजूनं यायला जायला असा पूल आहे आणि पुलाच्या बाजूनं एक तळं आहे, पाणी आहे. असं विहंगमय दृश्य आपल्याला इथं बघायला मिळते. आता पण मंदिर परिसरातून बाहेर येताना आपल्याला एक छानशी कमान आपल्याला लागते आणि ही कमान आकर्षक आणि खूप अशी देखणी आहे. त्यानंतर आता आपण चाललेलो आहे मंदिराच्या बाहेरच्या बाजूला आणि तिथून आता आपण निघणार आहे. एक मंदिर आपल्याला बघायचं. श्री माता लालदेवी मंदिर. हे मंदिर खूप लोकप्रिय आहे. भारतातील जेवढी देवी देवतांची मूर्त्या या मंदिरामध्ये आपल्याला एकाच जागेवर बघायला मिळतात आणि खूप आकर्षक असं मंदिर आहे. आत शिवलिंग आहेत. शिवलिंग आणि भगवान शिवच्या खूप साऱ्या मूर्त्या आहेत. सगळा इतिहास आणि सगळा एकाच मंदिरात आपल्याला इथं बघायला मिळतोय. 33 कोटी देव एकाच मंदिरात विराजमान झालेले आहेत. आत एक छोटीशी गुहा आहे. त्या गुहेमधून आपल्याला पाण्यात उतरावं लागतं आणि पाण्यातून आपल्याला नंतर शिवलिंगाची आपल्याला पूजा करता येते. त्यात आपण आता दर्शनाचा आनंद घेऊया आणि तुम्हीही कंटिन्यू करा.
तर मित्रांनो, आता हे आपण पूर्ण असं दर्शन करत आहोत आणि आता या व्हिडिओसह आता आपण हा व्हिडिओची शेवट करतोय. तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह आणि नवीन भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद.